सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा देऊन आज 70 झाले आहेत, आपले अनुयायी हे फार लांबून लांबून येतात आणि त्यांना म्हणजे इतकं सुख समाधान मिळते की ते 2 दिवस भाकरी खाऊन इथं समाधानाने येतात. आणि आपले जे बाबासाहेबांचे ग्रंथ आहेत, पुस्तक आहेत, ते कुठल्या वस्तू घेऊन नाही जात, पण त्या वस्तू ते आपल्या सोबत घेऊन जातात. आपल्या कुटुंबाचे ते नातू नत्रे आहेत त्यांना ते वाचायला लावतात. आणि आज ही परिस्थिती आहे की जी बांधकाम तर उंच आहे आणि ती माती जमिनीतली झाली. तर जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा दिली तेव्हा लाखोंना म्हणजे जवळपास 9 लाख लोक होते त्या भूमीला. आणि हे बाबासाहेबांचे स्पर्श ह्या भूमीला झालेले आहेत. इथली एक एक मातीचा कण ह्या प्रत्येक भीमसेना अनुयायासाठी महत्वाचा आहे आणि प्रत्येकाने लढल्या पाहिजे. आणि आम्हाला सिमेंटची जागा नाही पाहिजे, आम्हाला ही भूमी पाहिजे, मातीची भूमी पाहिजे. आमची जशी आहे तशी करून द्यायला पाहिजे त्या समितीनं, नाही तर समिती बरखास्त करण्यात यावी, ही आमची मागणी आहे. जय भीम. यवतमाळ वन विभागात नोकरी करत होतो, सेवानिवृत्त झालो. या दीक्षाभूमीची बातमी समजल्याबरोबर मी गेल्या 8 दिवसापासून रोज येत आहोत दीक्षाभूमीवर. आणि जे उत्खनन सुरू होतं ते आम्ही 18 तारखेला बघितलं. कारण आम्हाला जी भूमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या ताब्यात दिली, पण 70 वर्षे झाले अजूनही ते भूमी स्मारक समितीच्या नावानं झाली नाही. आजपर्यंत हे समितीचे लोक झोपले होते का? अजूनही हे भूमी एक आपला काय म्हणतो रेव्हन्यू अधिकारी काय म्हणतो तर ही जमीन झुडपी जंगल आहे, पटवारी म्हणतो हे शेत आहे, भूमी अभिलेखचा अधिकारी म्हणतो काय ही जमीन डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या नावाने 99 वर्षासाठी लीजवर दिलेली आहे. अरे काय चाललंय? जे शेत तुमच्या नावानं नाही ते दुसऱ्याला तुम्ही विकणार आहे का? अशी हे समितीचे एवढे विद्वान लोक, काय सांगावं यांना? अरे समाजाने तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून तुम्हाला समितीत नेमलं. समितीत नेमल्यावर तुम्ही समाज हिताचे निर्णय घेऊन काम करायला पाहिजे ना. मी 18 तारखेला गवई साहेबाला बोललो त्या दिवशी, तर हे आज जे गडबड होत आहे, अरे आपलं भांडण आपल्यासोबत, आपल्या विरोधात जे काम करे त्याच्यासोबत भांडावं लागेल ना. तर आपण आपल्यासोबत भांडत आहोत. हेच काम तुम्ही जेव्हा हे उत्खनन चालू करायच्या आधी जेव्हा याचा तुम्ही जाहीर केलं होतं का उद्घाटन केलं, त्याच दिवशी तुम्ही सगळ्या लोकांना बोलावून जर हे ठरलं असतं तर हे आज जे आपण इथं बसलो आणि आपसात चर्चा करून भांडत आहोत हे झालंच नसतं. हे काम सुरू करायच्या आधीच तुम्ही ठरवायला पाहिजे होतं का ही भूमी माझी एकट्याची नाही किंवा समितीची नाही, ही आहे बौद्ध समाजाची. हे जागतिक लेवलचं स्थळ आहे. जागतिक लेवलचं स्थळ बौद्धांची हे प्रेरणाभूमी आहे, बौद्धांची हे क्रांतीभूमी आहे, ऊर्जा भूमी आहे. हे अशी हे पवित्र भूमी तुम्ही 8 दिवसात सत्यानाश केला त्या भूमीचा. इथे 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागतात लोकांच्या पैदल यासाठी. मग हे जे पार्किंग करत आहे इथं आता अंडरग्राऊंड, तर गाड्या काय लोकांच्या डोक्यावरून उडवून आणणार आहे का इथं पार्किंग करायला? अरे आधी माणसाची व्यवस्था करा उभं राहायची, मग गाड्याचा विचार करा. आम्हाला गाड्याचं काही काम नाही. आम्हाला जिथं जागतिक लेवलचे लोक आहे, पार्किंग लोक फक्त भारतातलेच लोक येत नाही, इथं विदेशातून सुद्धा लोक येतात. विदेशातून आलेल्या लोकांना इथून जो योग्य आदर्श न्यायचा, हे शांतीचं प्रतीक आहे. दीक्षाभूमी म्हणजे शांतीचं प्रतीक आहे. विदेशातून लोकांनी यावं इथं आणि शांतीचं प्रतीक इथून घेऊन जावं. असं असताना तुम्ही इथं मशाल पेटवत आहे. काय चाललंय? याच्यासाठी तुम्हाला समितीत नेमलं? अरे नसल समजत तुम्हाला तर तुम्ही बाजूला व्हा. आम्ही तुम्हाला रद्द करण्या पहिले तुम्ही स्वतःचे राजीनामे द्या आणि बाजूला व्हा. फक्त अध्यक्ष राहिली तर कायम डॉक्टर भंते सुरई ससाई जे अध्यक्ष आहेत ते कायम राहतील आणि बाकीचे सब गायब होतील. आम्हाला बाकीचे काम नाही. आगलावे साहेबांवर खूप विश्वास होता आमचा, पण आगलावे साहेब जेव्हा या कमिटीत दिसले तेव्हा खूप वाईट वाटलं. मी अनेक पुस्तकं वाचले आगलावे साहेबाचे, पण आगलावे साहेब हे कसं तुमचा परवाच्या दिवशी धिक्कार केला लोकांना. मी धिक्कार नाही करत, मी तुमचा धिक्कार नाही करत, धिक्कार कोणाचाच नाही करत, निषेध कोणाचाच नाही करत. तुम्ही जर खरोखर बौद्ध अनुयायी असाल, आंबेडकरवादी असाल तर स्वतःहून आपल्या पदाचे राजीनामे द्या आणि समितीच्या बाहेर व्हा. हे काम आम्ही पाहू. आपण बौद्ध जनता आहोत. बौद्ध जनतेला कशी जागा पाहिजे ते ठरवतील आणि त्या हिशोबाने आपण काम करू. माझं एकट्याचं काम नाही, हे सगळ्या बौद्ध जनतेचं काम आहे आणि सगळ्यासाठी ही भूमी आहे. तुम्हाला कमिटी नेमलं म्हणून तुम्ही इथं उपद्रव करायचा हे कदापि आम्ही चालू देणार नाही आणि खपवून घेणार नाही.
धन्यवाद सगळ्यांना. जय भीम. काही चुकलं असेल तर मला वापस करा. माझा नंबर लिहून घ्या सगळे. आणि तुम्हाला विचारतो, इथे वर्किंग सुरू आहे दीक्षाभूमी परिसरामध्ये, जिथे लाखो अनुयायी बसणं उठणं करत होते आणि आपलं 2 दिवसाच्या उदार व्यवहार 5 दिवसाच्या व्यवहार इथं करत होते. तर तुमचं काय म्हणणं आहे, पार्किंग अवैध आहे की असली पाहिजे की नसली पाहिजे? हे पार्किंग अवैध आहे. आपल्याला पार्किंगचं काही काम नाही. आपल्याला फक्त मानवासाठी जागा उपलब्ध करायची आहे, वाहनासाठी नाही. आधी आपण आपला विचार करायचा. आपल्याला आधीच हे जागा कमी पडत आहे, वर्षानुवर्ष जागा कमी पडत आहे. मी 5 वर्षाच्या आधी या समितीच्या लोकांना सांगितलं होतं, बाजूला कृषी विभागाची जागा पडीत आहे, त्या जागेची मागणी करा. तुम्ही मीटिंग घ्या, मीटिंग मध्ये ठराव पास करा. ठराव तुमच्याच्या नेऊन नसेल देत, मी नेऊन देतो म्हणलं. कलेक्टरला कोणाला द्यायचे ते मी देतो, फक्त तुम्ही ठराव घ्या समितीमध्ये. मी समितीत नसल्यामुळे मी विषय मांडू शकत नाही. मी जेव्हा केव्हा येतो इथं कार्यालयात तर समितीचे कोणीही लोक इथं हजर नसतात. मी सुद्धा एक कर्मचारी होतो, कर्मचारी म्हणून रिटायर झालो, पण मी अजूनही अध्यक्ष पदावर आहो. मी रोज 4 ते 8 कार्यालयात बसतो. 4 ते 8 कार्यालयात याच्यासाठी बसतो की 5च्या नंतर लोक आपापल्या ड्युट्या करून आपल्या अडचणी घेऊन माझ्यापर्यंत येतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी मी हे काम करतो. मग या समितीच्या लोकांनी कार्यालयात का बसावं नाही? आपण खेड्यापाड्याहून इकडून तिकडून येतो आणि एखादा प्रश्न जर निर्माण झाला तर आपण त्याला विचारू शकतो. तर कार्यालयात कोणीच नाही राहत उपलब्ध. काका, विषय म्हणजे असा की पार्किंग हवी आहे की नाही? पार्किंगची आम्हाला काही कोणत्याही बौद्ध जनतेला, लाखो जनतेला पार्किंगची व्यवस्था नाही. आणि या पार्किंगमुळे, जर तुम्ही म्हणत आहे की आता पार्किंग नको आहे, या पार्किंगमुळे टेम्पलला आणि बोधिवृक्षाला काही धोका असू शकतो का? टेम्पलला नाही, या पूर्ण जमिनीलाच धोका झाला. एवढ्या मशीननं इतके फूट खोदकाम केलं, हादरे बसले. एखाद्या खेड्यात तुम्हाला सांगतो, विहिरीला बोरिंग करते, बोरिंग जेव्हा फोडते तर खेड्यातले घर हालतात. जर काही भूकंप आला, हे एवढं खोदकाम झालं. एवढ्या वर्षाची वास्तू आहे. उद्या जर कमी जास्त मी मागं गेलो तर तिथं पिलर लावलेले आहेत लोखंडाचे. हे यांचं डोकं चाललं तर उद्या हादरा बसून हे बिल्डिंग पडू नये, हे विहार पडू नये म्हणून त्यांनी लोखंडाचे चौकोनी पोल लावले. पहा तुम्ही आतमध्ये जाऊन बघा, आहे की नाही? म्हणजे हे यायचं डोकं चाललं तिथं, आणि तेव्हाच काम बंद करायला काय झालं? मग त्यांना ते पिलर लावता येते. हे पिलर हादरत आहे म्हणून त्याने लोखंडी सपोर्ट दिले. अरे हादरलं तेव्हाच तुम्ही लोखंडाचे सपोर्ट दिले ना. आतापर्यंत गरज नाही भासली. मग हे काम खोदकाम अवैधच आहे ना. अवैध कसं सांगतो? ही जमीनच तुमच्या नावानं नाही. तुम्ही एवढी ग्रँड आणली मंजूर करून, कोण्या जमिनीच्या नावानं मंजूर आणली करून, आणि कोण्या जमिनीवर तुम्ही काम करत आहे? कारण का हे जमीन डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला स्थित नागपूर यांना 99 वर्षाच्या लीजवर दिलेली आहे. हा सर्वे नंबर. मग कसं काय तुम्ही म्हणजे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का नाही? सरकारनं जे ग्रँड मंजूर केली 204 कोटी, कोण्या जमिनीच्या नावानं मंजूर केली? जमीन तर नावानं लागेल ना. तिथं काम करायसाठी जमीन तर लागेल. तिथं जमीनच तुमच्या नावानं नाही तर हा विकास कोणाच्या नावानं करत आहे? आज जे बुद्धगयाचं बुद्ध विहार त्याने ताब्यात घेतलं, आज हे काम पूर्ण झाल्यावर ते ताब्यात घेतील. मग तुम्ही काय कराल? बौद्ध जनता हे आम्ही विकास केला म्हणाल आणि घेतलं ताब्यात, काय कराल मग? तर आता तुम्ही बुद्ध अनुयायांना काय संदेश द्या इथून, या मीटिंग मधून किंवा या पत्रकार परिषद मधून? आजच्या घडीला मी एवढंच आवाहन करतो भारतीय जनतेला, बौद्ध समाजाला, का हे जे काम चालू आहे हे बंद झालंच आता, आणि जशी होती तशी भूमी करून घ्यायची. याच्यानंतर ही कमिटी बरखास्त करून नव्यानं जे IAS लोक रिटायर झालेले आहे, IAS लोक, इंजिनियर लोकांचं काम आहे इथं. डॉक्टर लोकांचंही काम आहे, कारण का इथे लोक येतात तर कॅम्प लावायला पाहिजे. इंजिनियर, डॉक्टर, IAS अधिकाऱ्याची नियुक्ती करायची आहे इथे, आणि नवीन समिती तयार करून, हे आम्हाला असे बोगट डॉक्टर नको आहे इथे. आपल्याला हवी आहे. हो. पार्किंग हवी आहे की नाही? नाही, बिलकुल नाही पाहिजे पार्किंग आम्हाला. का बरं? कारण की हे इतिहास मिटवण्याचं काम हे समिती करत आहे असं आम्हाला वाटते. हे कोणाच्या अंडरमध्ये काम होत आहे हे सगळं जनतेला माहिती आहे. हे सगळं कोण हुकूम देत आहे यांना, आणि यांना कोणी नेमणूक केलेली आहे, यांना कोणते पद कोणामुळे मिळालेले आहे, हे सगळं आंबेडकरी जनतेला माहिती आहे. तर आम्हाला बिलकुल इथे पार्किंग नको अंडरग्राऊंड. तुम्ही जशी होती दीक्षाभूमी तशी करा, आणि जेवढं अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन सुरू आहे ते सगळं बंद करा. आम्हाला बिलकुल पार्किंग नको. काकू, आपलं कसं म्हणणं आहे पार्किंग बद्दल? पार्किंग नको पाहिजे, कारण की
दुरून दुरून आपल्या भारतामधून काय जगामधलेही लोक येतात, तर त्यांना जागा होत नाही. तर त्याच्यासाठी ही नाही पाहिजे. ही भूमी आहे आणि ही माती आहे ना, ही सगळ्यांच्या अनुयायासाठी खूप महत्वाची आहे. म्हणून हे नको पाहिजे. आणि जर समितीवाले जबरदस्ती करत असेल त्यांना बरखास्त करण्यात यावं. दुसरी समिती सरांनी सांगितलं तशी आपल्याला स्थापन करायची आहे. धन्यवाद. आणि जय भीम सर्वांना.